अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अपहार आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणावरनं अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे. युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. अमरावतीच्या कठोरा रोड परिसरातील श्रीराम मंदिरात युवक काँग्रेसतर्फे प्रतिकात्मक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी राम मंदिरातील कथित देणगी अपहार आणि जमीन व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्वांना रामभक्तीचे सर्टिफिकेट वाटणारेच रावण निघालेत असा घणाघात त्यांनी केला आहे. रामभक्तांच्या देणग्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्याचं मंदिर लुटणाऱ्या डाकूंचा, अयोध्याच्या श्रीराम प्रभूचं मंदिर लुटणाऱ्या डाकूंचा राम मंदिरांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. आता या प्रकरणात चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.